नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुरोगामी महाराष्ट्राला हादरवणारी एक घटना जळगावच्या भुसावळमधून समोर आली आहे. प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून तरुणाचा सार्वजनिक ठिकाणी अमानुष छळ करण्यात आला. भुसावळ तालुक्यात खडका गावात हा गंभीर प्रकार घडला. या तरुणाला आधी खांबाला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. नंतर नग्न अवस्थेत त्याची धिंड काढली गेली. त्याचेच धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आले आहेत. हे व्हिडिओ पुरोगामी सुसंस्कृत महाराष्ट्रामधलेच आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. पीडित तरुणानं 18 मार्च 2026 रोजी नाशिक येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर 19 मार्च रोजी त्यानं भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हजर राहून विवाहाची माहिती दिली आणि दोघे जण तरुणाच्या मामाच्या घरी राहायला गेले. 20 मार्च रोजी तरुणीचे नातेवाईक व इतर 10 ते 12 जणांनी तरुणाच्या मामाच्या घरी जाऊन तरुणीला मारहाण करत त्यांच्यासोबत जाण्यासाठी आग्रह केला. दुसरीकडे तिच्या पतीला पकडून खांबाला बांधलं गेलं. त्याचा गळा रुमालाने आवळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर तो श्वास गुदमरल्यानं बेशुद्ध होण्याच्या स्थितीत गेला होता. मात्र संधी साधून त्याने तिथून पळण्याचा प्रयत्न केला, पण मुलीच्या नातेवाईकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पुन्हा पकडलं. त्याला दूध डेअरीजवळ ओढत नेलं. तिथे त्याचे कपडे फाडून त्याला नग्न करण्यात आलं. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. अशीच मारहाण आणि शिवीगाळ मुलाच्या आईवडिलांना आणि दाजींना देखील करण्यात आली. मारहाण करूनही संशयितांचा राग शांत झाला नाही. त्यांनी तरुणाला नग्न अवस्थेत दुचाकीवरून बसवून खडका गावात आणलं. गावातील बस स्थानकापासून घरापर्यंत नग्न अवस्थेत त्याची पायी धिंड काढली. तरुणाच्या कुटुंबाला घर जाऊन टाकण्याच्या धमक्या देत दहशत निर्माण केली गेली. अखेर गावातील नागरिकांनी हिमतीनं पुढे संशयिताला रोखलं व अखेर या तरुणाची सुटका झाली. या अमानुष मारहाणीत तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोमल प्रकाश पाटील, विजय नरोत्तम पाटील, हेरंब महेश चौधरी, ज्ञानेश्वर भास्कर भोई व संजय सोनुबडे यांना अटक करण्यात आली आहे. याविषयीची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली आहे. एक गंभीर घटना समोर आलेली. प्रेमविवाह केला म्हणून तरुणाला विवस्त्र करून त्याची गावभर धिंड काढण्यात आलेली. या सगळ्या घटनेत पोलिसांनी काय कारवाई केली आहे, घटनेपाठीमागील नक्की कारण काय समोर आलेलं आहे, विरोध का होता लग्नावर? 18 तारखेला भुसावळ बाजारपेठच्या हद्दीत जो आता प्रकार झाला त्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी आहे 18 तारखेची. 18 तारखेला संबंधित जो पीडित तरुण आहे त्यानं आणि त्या तरुणीनं लग्न केलं होतं नाशिकला. दोघंही मेजर आहेत, 18 वर्षाच्या पुढचे आहेत, एकाच समाजाचे आहेत. त्यांनी लग्न केलेलं होतं नाशिकला. तिथंच मुलगी शिक्षण घेत होती आणि मुलगा पण तिथं एका कंपनीमध्ये नोकरीला होता. लग्न 18 तारखेला केल्यानंतर 19 तारखेला ते भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला हजर झाले होते. हजर झाल्यानंतर त्यांनी तिथं डिक्लेरेशन दिलं होतं की आम्ही लग्न केलेलं आहे, आम्ही सज्ञान आहोत. आणि त्यानंतर पोलीस स्टेशनवरून संबंधित मुलीच्या कुटुंबियांना कळवण्यात आलेलं होतं की असं मुलीनं लग्न केलेलं आहे. त्यावेळेस त्यांनी आपल्याला पोलीस स्टेशनला कळवलं की आमचं काही लुकआउट नाही, त्याला करायचं ते त्यांनी करू दे. ते झाल्यानंतर मुलगाच्या मामा राहतात भुसावळमध्ये, त्याच्या घरी 19 तारखेला ते मुक्कामी गेलेले होते दोघं जण, मुलगा आणि मुलगी. 20 तारखेला सकाळी 11:30च्या दरम्यान ते मुलाच्या मामाच्या घरी संबंधित मुलगी आहे त्या मुलीची मावशी, तिच्या मावशीचे हजबंड, त्याचा मुलगा आणि इतर नातेवाईक आलेले होते आणि त्यांना मुलीशी बोलायचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मुलीशी बोलायचं आहे म्हटल्यानंतर तो बोलून घेऊन येतो म्हटला वरून, असं मामाने सांगितलं. त्यानंतर ते वर गेलेलं असतानाच हे पण त्याच्या पाठीमागे येऊन त्यांनी तिथं मुलीला बाहेर काढून मुलीला मारहाण केली. मुलीला घेऊन ते गेलेले होते तिथून कन्हाळा या ठिकाणी. तिथून मग परत ते घेऊन ते फरार झालेले होते आरोपी. मुलाला तरुणाला त्या मारहाण केली. मारहाण केल्यानंतर
आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला डायल 112ला कॉल आला होता थोड्या वेळानंतर. डायल 112चे पोलीस प्रथम स्पॉटवर गेले. तिथे त्यांना सांगितलं गेलं की त्यांना खडका या ठिकाणी म्हणजे ज्या गावामध्ये मुलाचे घर आहे त्या ठिकाणी हे आरोपी घेऊन गेलेले आहेत. त्या ठिकाणी मुलग्याच्या घरी जेव्हा आपला पोलीस तो गेला डायल 112वाला, तर तेव्हा तिकडे त्याला तिथल्या लोकांनी सांगितलं की त्याला मारहाण केलेली असल्यामुळं त्याला दवाखान्यात घेऊन गेलेले आहेत. मग हे सगळं समजल्यानंतर हॉस्पिटलमध्ये पण आपण चौकशी केली होती, तर ते कंप्लेंट द्यायला पोलीस स्टेशनला येतो म्हणून त्यांनी सांगितलं. त्यानंतर आपल्याला बाजारपेठ पोलीस स्टेशनला हे समजलं होतं की त्याला कपडे काढून मारहाण केलेली आहे. त्यानंतर मग त्या खडकात गावातले आणि इतर ऑन द वे जे CCTV आहेत ते फुटेज आपण चेक केले, तर त्याच्यामध्ये ही घटना आपल्याला आढळून आली होती. ते आढळून आल्यानंतर आणि एकंदरीत सर्व प्रकार पाहिल्यानंतर सदर जखमी तरुणाची कंप्लेंट घेऊन आपण BNS 109 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनला. त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत जे त्या घटनेमध्ये सहभागी आहेत त्यातले प्रत्यक्ष 5 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यातले जे मुख्य आरोपी आहेत त्या मुलीचे मावशी, तिचा हसबंड आणि तिचा मुलगा हे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. सर, मुलाला जे आहे ते बेदम मारहाण झालेली, त्याची प्रकृती नेमकी आता कशी आहे? त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याला फ्रॅक्चर्स आहे हाताला आणि शरीरावर इतर मारहाण केलेली आहे. मुका मार आहे आणि त्याला डिस्चार्ज दिलेला आहे हॉस्पिटलमधून कालच. तो आता त्याच्या कुटुंबियांच्या घरी आहे. सर, विरोध का होता या सगळ्या लग्नाला? त्याच्यामध्ये प्रत्यक्ष जे मारहाण केलेले आहेत त्याचे मावशी आणि त्याचे हसबंड ते मिळाल्यानंतरच आपल्याला समजेल की मुख्य त्यांचं मारण्याचं कारण काय आहे. कारण मुलीची जी आई आहे तर ती घटनास्थळी कुठेही नव्हती, ती तिच्या घरीच होती. त्यांच्याकडे चौकशी केली असताना ते आम्हाला कुठलंही कारण तपासामध्ये सांगत नाहीत. परंतु मुलीची मावशी आणि ते जे हसबंड आहेत ते मिळाल्यानंतरच खरं कारण आपल्याला त्या घटनेचं कळू शकेल. सर, यांचं नाव काय जे ज्याला मारहाण झाली त्याचं? चेतन जंगले म्हणून हा तरुण आहे ज्याला मारहाण झाली आणि ज्यांनी मारहाण केलेले आहे ते एक पूनम उर्फ रुपाली पाटील आहे, त्यांचे हसबंड आहेत आणि मुलगा आहे आणि इतर त्यांचे नातेवाईक आहेत. प्रेमविवाह केला म्हणून हा खरा विरोध होता? प्रेमविवाह केला म्हणून मारहाण केलेली आहे हे तर प्रथमदर्शनी स्पष्ट आहे, परंतु इतर कुठली कारणं आहेत का ते तपासामध्ये आपल्याला लक्षात येईल. सर, आता गावात नेमकी शांतता आहे काय होतं? ह्याच्यामध्ये पहिल्यापासूनच कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता. हे 2 कुटुंबियांमधील वाद असल्यामुळे इतर कोणीही नागरिकांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे कोणताही तसा प्रश्न नाही. दरम्यान पीडित तरुण हा प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासात असल्यानं त्याला जळगाव शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून आरोपीवर तातडीने कारवाई करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रकरणामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे कशा पद्धतीने निघत आहेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.